हॅलो फ्रेंड्स, आज आपण ॲडव्हर्ब क्लॉजचे सब टाइप्स बघणार आहे. टाइप्स ऑफ ॲडव्हर्ब क्लॉज. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण क्लॉजेसचे, खास करून सब क्लॉजेसचे प्रकार पाहिले होते. आपण नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडव्हर्ब क्लॉज. आज आपण ॲडव्हर्ब क्लॉजचे टाइप्स बघतोय. तर ॲडव्हर्ब क्लॉजचे एकूण 8 प्रकार आहेत. देर आर 8 टाइप्स ऑफ ॲडव्हर्ब क्लॉज. काही बुक्समध्ये 10 दिलेत, काही 9 दिलेत. पण आपण जे मुख्य आपल्या अभ्यासासाठी जो घटक आहे तो भाग बघतोय आपण ॲडव्हर्ब क्लॉज. पहिला बघूया आपण ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम. सो स्टुडंट्स, यामधून वेळेविषयी सांगितलं जातं. जसं की while I was going to school I saw an accident किंवा I saw an accident while I was going to school. While I was going to school is called a adverb clause of time. किंवा whenever I go to him, whenever I go to him, he is sleeping. He is sleeping. Whenever I go to him is called a time clause. तर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस. जर वेअरनं तुम्ही क्वेश्चन विचारला, वेअरनं वेअर, तर तुम्हाला ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस मिळेल. जसं की प्लेस उदाहरण काय सांगता येईल आपल्याला? कीप द बुक्स वेअर दे वर. कीप द बुक्स वेअर दे वेअर. जिथं पुस्तकं होती तिथंच ठेव. किंवा सीता फॉलोड रामा वेअर एव्हर ही वेंट. सीता फॉलोड रामा. सीता फॉलोड रामा इज मेन क्लॉज. वेअर एव्हर ही वेंट सबऑर्डिनेट क्लॉज. आता ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज. पर्पज म्हणजे हेतू किंवा उद्देश. बघा, यातून उद्देश व्यक्त होतो, हेतू व्यक्त होतो. उदाहरणार्थ ही सेंट हिज सन टू फॉरेन कंट्री सो दॅट he could give him the best education. आता he sent his son to the foreign country, main clause आहे. so that he could give the best education हा subordinate clause आहे, तो पर्पज आहे. जसं की we eat आपण खातो. का खातो? so that we may live. that we may live. We eat that we may live. आता we eat मेन क्लॉज आहे. that we may live पर्पज आहे. जगणं या उद्देशासाठी आपण खात असतो. जसं की he studied hard so that he might score good marks. so that he might score good marks is called the adverb clause of purpose. त्याचबरोबर adverb clause of reason. reason म्हणजे काय? तर कारण. ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझन. यातनं व्हायनं जर तुम्ही क्वेश्चन विचारला, व्हाय म्हणजे का, तर तुम्हाला ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझन मिळेल. उदाहरणार्थ, द बेबी इज क्राईंग बिकॉज इट इज हंग्री. द बेबी इज क्राईंग बिकॉज इट इज हंग्री. शी विल नॉट कम टुडे बिकॉज शी इज इल. बिकॉज शी इज इल. किंवा as there was no water, they could not provide water to their garden. आता बघा, त्याचबरोबर काय ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे. कंडिशन म्हणजे अट असते, अट. जसं की याची सुरुवात इफ किंवा अनलेस न होईल. If you study hard, you will score good marks. If you study hard, you will score good mark. If you study hard is called the adverb clause of condition. You will score good marks, main clause. By the same way, unless you tell the truth, हा subordinate clause आहे, condition आहे. Unless you tell the truth, I cannot help you. I cannot help you. आता adverb clause of result किंवा consequence, परिणाम.
आता इथं आपल्याला सांगितलं होतं की इतका की किंवा इतके की, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्सिक्वेन्स, इतका की किंवा इतके की. मग यामध्ये कोण कोण आहे, तर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्सिक्वेन्समध्ये सो डॉट डॉट दॅट असतं किंवा सच डॉट डॉट दॅट असतं. जसं की ही रॅन सो फास्ट, तो एवढ्या जोरात धावला किती, दॅट ही स्टार्टेड पॅन्टिंग, त्यानं धापात टाकायला सुरुवात केली. अनदर एक्झाम्पल, शी इज सो ओल्ड दॅट शी कॅनॉट वॉक फास्ट, किंवा दे आर सो पुअर दॅट दे कॅनॉट बाय दीज बुक्स. हे झालं तुमचा रिझल्ट किंवा कॉन्सिक्वेन्स. आता यानंतर बघूया डिग्रीमध्ये ॲज किंवा दॅन असते, डिग्री असते, कंपॅरिझन असतं. जसं की ही इज नॉट टॉलर दॅन हिज ब्रदर इज. आता ही इज नॉट टॉलर हा मेन क्लॉज आहे, दॅन हिज ब्रदर इज हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, कंपॅरिझन केलेलं आहे. त्याचप्रमाणे आय एम नॉट सो टॉल ॲज माय ब्रदर इज. आय एम नॉट सो टॉल हा मेन क्लॉज आहे, ॲज माय ब्रदर इज हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, त्याला म्हणायचं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्री म्हणायचं, डिग्री. आणि यातला शेवटचा पार्ट आहे तो म्हणजे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट किंवा कन्सेशन. बघा, पहिल्या वाक्यामध्ये जे वाक्य असतं त्याच्या उलट दुसऱ्या वाक्यात असतं. जसं की आपण बघूया, दो ही स्टडीड हार्ड ही फेल्ड. दो ही स्टडीड हार्ड ही फेल्ड. आता मला सांगा, जर त्यानं अभ्यास केला असेल तर नापास व्हायला नाही पाहिजे. मग दो ही स्टडीड हार्ड, जरी त्यानं अभ्यास केला असला भरपूर तरी तो नापास झाला. ही फेल्ड, दो ही स्टडीड हार्ड इज कॉल्ड ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कन्सेशन. अँड दॅट ही फेल्ड मेन क्लॉज झाला. आता दो आणि अल्दो दोघांचा मिनिंग एकच की. अल्दो इट वॉज रेनिंग हेविली आय वेंट टू स्कूल. अल्दो इट वॉज रेनिंग हेविली सबऑर्डिनेट ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट आहे. आय वेंट टू स्कूल मेन क्लॉज. अशा प्रकारे आपण काय केलं की आपण पाहिलं की सबऑर्डिनेट ॲडव्हर्ब क्लॉजचे 8 प्रकार कोणकोणते आहेत. तर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट और कॉन्सिक्वेन्स, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्री आणि ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट किंवा कन्सेशन. कॉन्ट्रास्ट किंवा कन्सेशन. आता बघूया की या ॲडव्हर्ब क्लॉजची सुरुवात कोणकोणत्या सबऑर्डिनेटरनं होते ते आपण पाहूया. तर बघा, आपण हे टाइप्स ऑफ ॲडव्हर्ब क्लॉज एका बाजूला दिलेत आणि एका बाजूला सबऑर्डिनेटर्स दिलेत. काय दिलेत? एका बाजूला सबऑर्डिनेटर्स दिलेले आहेत. आता आपण बघूया की ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम. बघा, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम हे दाखवणारे सबऑर्डिनेट्स कोणकोणते आहेत? तर वेन, वाईल, बिफोर, आफ्टर, सिन्स यासारखे सबऑर्डिनेटर आहेत ज्याद्वारे आपल्याला काय कळतं? ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम कळतं. जसं की वेन आय प्रेस्ड द बटन द बेल रॅन. While I was reading, mother was cooking. The patient had died before the doctor arrived. Before the doctor arrived. काय झालं? ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम. आता दुसरा जो प्रकार आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस म्हणजे काय? तर ठिकाण दर्शक. ठिकाण दर्शक सबऑर्डिनेटर्स आहेत. आता हे कोण आहेत? तर दोघे आहेत, व्हेअर आणि व्हेअरएव्हर. जसं की आपण बघूया, आय केप्ट द बॉक्स वेअर इट वॉज. आय केप्ट द बॉक्स वेअर इट वॉज.
आता व्हेअर इट वॉज ला आपण म्हणायचं सबऑर्डिनेट ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस. काय म्हणायचं? सबऑर्डिनेट ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस. तसंच वेनेवर बघूया आपण, सॉरी व्हेअर एव्हर बघूया. व्हेअर एव्हर म्हणजे जेथे जेथे. बघा, आय फॉलो देम व्हेअर एव्हर दे विल गो. आता व्हेअर एव्हर दे विल गो याला आपण म्हणायचं सबऑर्डिनेट ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस. काय म्हणायचं? सबऑर्डिनेट ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस. तर नंबर 3 मध्ये आपण दिले की ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज आहे. पर्पज म्हणजे काय? हेतू. पर्पज म्हणजे हेतू. आता हेतू स्पष्ट करणारे सबऑर्डिनेट्स कोणकोणते आहेत? तर सो, दॅट किंवा इन ऑर्डर दॅट, सो दॅट किंवा इन ऑर्डर दॅट. जसं की याचं उदाहरण बघूया आपण. he bought this table so that he could use for study. So that he could use for study. So that ला काय म्हणायचं? So that he could use it for study ला म्हणायचं सबऑर्डिनेट ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज. त्याचप्रमाणे we do exercise so that we should be physically fit. We should be so that we should be physically fit. हा पर्पज आहे आपला. आता त्यानंतर आपला जो चौथा प्रकार आहे तो आहे ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझन. आता ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझन दाखवणारे सबऑर्डिनेट्स कोणकोणते आहेत? रिझन म्हणजे कारण. इफ आहे, वेदर आहे, अनलेस आहे. ह्या तिघांचा अर्थ काय? की. तिघांचा अर्थ की. जसे इफ, बघा सॉरी आपण बघतोय ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझन बघतोय. रिझन म्हणजे कारण. बिकॉज, ॲज, सिन्स आणि दॅट हे रिझन दाखवणारे आहेत. कोणकोणते आहेत? ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझन दाखवणारे, कारण दाखवणारे बिकॉज, ॲज, सिन्स आणि दॅट हे तिघं सबऑर्डिनेटर्स आहेत. आता बिकॉज म्हणजे कारण, ॲज म्हणजे असे असल्यामुळे, सिन्स म्हणजे यामुळे, दॅट म्हणजे यामुळे. यामुळे, या कारणाने असा अर्थ होतो. जसं ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझन मध्ये बघूया. बिकॉज, आय विल नॉट हेल्प यू बिकॉज यू नेव्हर हेल्प्ड मी. बिकॉज यू नेव्हर हेल्प्ड मी ह्याला सबऑर्डिनेट ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझन म्हणूया आपण. बाय द सेम वे द फार्मर्स विल नॉट सो. द फार्मर्स विल नॉट सो because there is not sufficient rain. Because there is not sufficient rain किंवा as there is not sufficient rain. Since there is not sufficient rain the farmers will not sow. Since they are poor they cannot buy these books. Since it is raining heavily I will not go there. आता म्हणजेच काय झालं? यांना म्हणायचं ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझन दाखवणारे सबऑर्डिनेटर्स. आता ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. कंडिशन म्हणजे अट दाखवणारे बघूया. इफ, वेदर आणि अनलेस या तिघांचाही अर्थ आहे जर, जर, तर. जसं की आपण बघूया. इफ यू कम अर्ली वी विल गो देअर. विल गो देअर मेन क्लॉज आहे. इफ यू कम अर्ली सबऑर्डिनेट क्लॉज आहे. If it is true, I will not punish you. If it is true is called a adverb clause of condition. I will not punish you is called a main clause. Whether, बघा, I will help you whether you will help me or not. Whether you will help me or not. Condition. Unless तसंच. Unless he tell the truth. अनलेस ही टेल द ट्रूथ. जर त्यानं खरं सत्य सांगितलं नाही, जर त्यानं सत्य सांगितलं नाहीये, खरं सांगितलं नाहीये, तर आय विल पनिश हिम मेन क्लॉज. अनलेस ही टेल द ट्रूथ सबऑर्डिनेट ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. आता ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट किंवा कॉन्सिक्वेन्स, परिणाम. यामध्ये इतका की असं सांगितलं जातं. ते आहेत सो दॅट, सच दॅट. जसं की द मॅन वॉज सो वीक. तो मनुष्य एवढा अशक्त होता दॅट ही कुड नॉट
स्टँड प्रॉपरली. बघा, दॅट ही कुड नॉट स्टँड प्रॉपरली इज कॉल्ड अ सबऑर्डिनेट. सो दॅट वापरलेला भाग आहे तो म्हणायचा सबऑर्डिनेट. कुठला क्लॉज म्हणायचा? ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट किंवा कॉन्सिक्वेन्स. आता ॲज ॲज किंवा सो ॲज किंवा दॅन हे तिघजण कोण आहेत? ॲज ॲज, सो ॲज, दॅन. आपण हे डिग्री शिकताना पाहिले. कधी पाहिले? चेंज द डिग्रीमध्ये पाहिले. ॲज ॲज पॉझिटिव्ह डिग्री, सो ॲज पण पॉझिटिव्ह डिग्री, पण हे होकारार्थी, हे नकारार्थी. आणि दॅन कंपेअर डिग्रीमध्ये येतं. म्हणजे ॲडवर्ब क्लॉज ऑफ डिग्रीसाठी आपण सबऑर्डिनेटर्स कोणकोणते वापरतो? ॲज, ॲज किंवा सो, ॲज आणि दॅन. जसं की शी इज ॲज ब्युटिफुल ॲज हर मदर इज. आता शी इज ब्युटिफुल. आता किती ब्युटिफुल आहे? ॲज मदर, ॲज हर मदर इज. ॲज हर मदर इज कॉल्ड अ सबऑर्डिनेट clause, that is adverb clause of degree. He is not so fat. He is not so fat as his brother is. As his brother is. By the same way, we are more intelligent than our enemies are. Than our enemies are subordinate clause, that is degree. आता though, although, even if, even though. बघा, though, although, even if, even though यांना काय म्हणायचं? These are called as subordinators. आणि हे सबऑर्डिनेटर्स काय दाखवतात? तर ॲडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट किंवा कन्सेशन दाखवतात. ॲडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट किंवा कन्सेशन दाखवतात. बघा परत एकदा, ॲडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट किंवा कन्सेशन. दो, ऑल्दो, इवन इफ, इवन दो चा अर्थ जरी डॉट डॉट तरी. घोटाळा नको. जरी तरी. आणि जर तर, जर तर, जर नाही तर असा अर्थ. जर तर वेगळा, जरी तरी वेगळा. जसं दो ही इज पुअर ही इज ऑनेस्ट. दो ही इज पुअर किंवा ऑल्दो ही इज पुअर हा सबऑर्डिनेट ॲडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट आहे. ही इज ऑनेस्ट हा मेन क्लॉज आहे. आता बघा, इवन इफ किंवा इवन दो, इवन इफ और इवन दो इट इज रेनिंग हेविली, आय विल गो देअर, आय विल गो देअर. म्हणजे तुम्हाला कळलं असेल की इवन दो ही स्टडीड हार्ड ही फेल्ड. इवन दो ही स्टडीड हार्ड ही फेल्ड. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आपण पाहिलं की ॲडवर्ब क्लॉजचे 8 प्रकार पाहिले. तुम्हाला याचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे. कारण सबऑर्डिनेट क्लॉज आणि मेन क्लॉज यावर आधारित तुमचा बराचसा भाग असतो. यापुढे आपणाला सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स शिकायचं आहे. तेव्हा तुम्हाला कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये हे सगळं माहीत असणं गरजेचं आहे. एका सेंटेन्सचं कन्व्हर्जन दुसऱ्या सेंटेन्समध्ये करताना आपणाला हे आठवणं गरजेचं आहे. 2 वाक्य आपण कशाप्रकारे कोणत्या सबऑर्डिनेटरनं किंवा कोणत्या कोऑर्डिनेटरनं जोडू हे आपणाला माहीत होणं गरजेचं आहे. त्यासाठी आपणाला या भागाचा अभ्यास चांगल्या प्रकारे माहीत होणं फार गरजेचं आहे. तर ठीक आहे, मला वाटतं तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघाल, चांगल्या प्रकारे सराव कराल. आणि असं केलं तर आणि तरच तुम्हाला हा भाग व्यवस्थित समजेल.